डाईट हे सगळ्यात मेन गोष्ट असती डाईट. कारण की 25% वर्कआउट असतो, 25% रेस्ट असती आणि 50% डाईट असती. तर डाईट तुमची प्रॉपर नाही आता तुम्ही आतमध्ये टाकून द्या बरं. ते वर्कआउट करताना रनिंग करताना सुटली ना परफॉर्मन्स येऊन जातो. आणि हे बघा या सेम विटा आहे बघा, सेम ती घेऊन एक एक्स्ट्रा घेऊन टाकू आपण. आपण असं मारलं तर बॉडी अशी पुढे नाही पाहिजे, बॉडी एकदम स्ट्रेट पाहिजे, सरळ. आणि वेट डायरेक्ट खालच्या असं सरळ पाहिजे, नाही तर गुड मॉर्निंग. आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 275वा दिवस आहे. तर आज आपण आलो ग्राउंडवर, तर अजून कोणीच नाही आलं. तर सेम टाइम झाला, मला वाटलं उशीर झाला का आपल्याला. तर 6 वाजत आले, आता 6ला 5 मिनिटं बाकी आहे. तरी अंधार बघा कसा आहे, तर हिवाळा लागला तर. पण एवढं आहे, काल परवा जेवढी थंडी होती तेवढी थंडी नाही आज. कसं काय माहित, वारं पण नाही, थंडी नाही. काल रात्री पण कंपनीत थंडी वाजली नाही. चला कधी पण ही एक्स्ट्रा लेस आतमध्ये टाकून द्या बरं. ते वर्कआउट करताना रनिंग करताना सुटली ना परफॉर्मन्स येऊन जातो. आणि मध्ये मध्ये घडी घडी सुटत राहते. असं टाकलं ना त्याच्यात गुंतून राहते. ते हे तर मॅरेथॉनवाला काय करतो, आम्ही जर मॅरेथॉनला पहिले जात होतो, मॅरेथॉनला किंवा क्रॉस कंट्री असली 10-15 किलोमीटर, इथं काय करायचं, फेविक्विक टाकून द्यायचं. लेस खराब होत होती, पण फेविक्विक टाकलं ना एकदम फिट बांधून घ्यायचं, फेविक्विक टाकून घ्यायचं, म्हणजे सुटणारच नाही लेस. नाही तर मध्ये सुटली ना एक तर बूट ढिल्ला होतो, नाही तर मग बूट ढिल्ला झाला ना मग पायातला असा फिरतो. त्याच्यामुळे एकदा फेविक्विक टाकून दिलं ना, ते तुम्ही पण तेच करा. भरतीला गेले ना फेविक्विक टाकून द्यायचं, लेस सुटतच नाही. लेस जर सुटली तर ते चिपकून राहतं पॅक, तुमचा बूट ढिल्ला होत नाही आणि तुम्हाला रनिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. तर वर्कआउट मध्ये डाईट हे सगळ्यात मेन गोष्ट असती डाईट. कारण की 25% वर्कआउट असतो, 25% रेस्ट असती आणि 50% डाईट असती. तर डाईट तुमची प्रॉपर नाही तर तुम्ही किती वर्कआउट करा काही करा, काहीच तुम्हाला बेनिफिट होणार नाही. मेन गोष्ट, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे डाईट. मग खाता काय तुम्ही, तर ते मेन आहे. तर सकाळी इथून गेल्या आधी तर आपण तुम्हाला सांगितलं, आधी वर्कआउटच्या आधी यायच्या आधी कॉफी घ्या, ते पण ब्लॅक कॉफी घ्यायची. त्याने काय होतं, कॅफेन असल्यामुळं बूस्ट आणि एनर्जी वाटते आपल्याला वर्कआउट मध्ये. आणि इथून घरी गेलं तर घरी गेल्यानंतर काय करायचं, काय खायचं, तर हे आज सांगणार आहे. आपण डेली जे खातो ते सांगणार आहे. तर आपण कंपनीतून आलो तर काय करतो, डब्बा केलेला आहे, भिजून ठेवलेले, त्याच्यात हरभरे काळेवाले, त्याच्यानंतर मटकी, उडीद, मूग, अजून हे असे 2-3 प्रकार आहे, ते एक मिक्स करून ठेवले. त्याला काय करायचं, थोडं थोडं घेऊन एकदा भिजू घालायचं. भिजू घातलं त्याच्यानंतर सकाळी काय करायचं, सकाळी उठून त्याला थोडंसं हे करायचं, धुवून बिवून घ्यायचं. मग त्याच्यावर चाट मसाला हे ते टाकून, त्याच्यानंतर काकडी, टमाटर, बीट, अजून कांदा, अजून डाळिंब, हे काय करायचं मिक्स करून, ह्याचं सगळं मिक्स करून चाट मसाला टाकून हे करायचं. तुम्ही थोडंसं फ्राय केलं ना तरी जमन आणि असं खाल्लं तरी जमन. आपण आलटून पालटून खातो, कधी फ्राय करतो, कधी असंच खातो, दोन्ही मिक्स करून. हे खाल्लं तर 12 पर्यंत भूक लागत नाही. आणि लपडा काय होतो, भूक पोट तरी कम राहतं पण आतमध्ये एनर्जी राहते. नाही तर आपण जे भाजी पोळी खातो त्यातून म्हणजे 60%, 80% वेस्टेज आणि 20% प्रोटीन असतं. ह्याच्यामध्ये कसं सलाद लवकर पचतं पण, आणि ते पचत नाही लवकर, ही मेन गोष्ट असते. त्याच्यामुळं मॉर्निंगला इथून वर्कआउटून गेलं तर सलाड ते खा. त्याच्याने काय होतं, एनर्जी पण राहते. हरभऱ्याने काय होतं, बूस्ट पण येतो, एनर्जी राहते माणसाला, आणि सलाडनी पण बेनिफिट होतो. त्याच्यामुळं मॉर्निंगला चहा किंवा ब्रेड किंवा काय खाण्यापेक्षा, नाश्ता पोहे खाण्यापेक्षा हे खा,
ह्यांनी तुम्हाला डायरेक्ट 12 वाजता भूक लागेल, 12 वाजता आरामशीर करता येतं जेवण. चला आता काय करू, वॉर्मअप करू. तर वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. तर आता काय करायचं, जॉगिंग करू. जॉगिंग नंतर आजचा वर्कआउट काय ते बघणं लागेल. एवढं जॉगिंग वर्कआउट कोणता करा, पूर्ण लेग फ्री करणं लागते आधी. वॉर्मअप झाला कंप्लीट आपला. आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग आज इकडे करायची की इकडेच करू आज या साईडने, कारण या साईडने 2-3 दिवस झाले जॉगिंग करू आलो आपण. तर या साईडने जॉगिंग करू आपण. त्याच्यानंतर आजचा काय वर्कआउट आहे स्पेशल ते बघू. चलो, कारण आलं नाही वाटतं. नाही तर आपली जॉगिंग झाली कंप्लीट. आपण जॉगिंग फक्त लेग फ्री होण्यासाठी करतो, पूर्ण बॉडी ऍक्टिव्ह झाली आता. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जॉगिंग कधी झाली, कमी करा किंवा रनिंग करा, जास्त करा, कारण वॉकिंग करायची. कारण की वॉकिंग केली ना
तर बॉडी कूल डाऊन होती. तर चला वॉकिंग करू आता. आजचा वर्कआउट आहे आपला. आता आपण लेग वर्कआउट करणार आहे ते पण वेट घेऊन, कारण की तिथं आहे विटा आपल्याला दोन्ही सेम वेट आहे. कारण की इथं पहिल्यांदा आपल्याकडे होता तो मोठा दगड, त्याला वेट कमी जास्त होतं. पण आता 2 विटा आहे तिथं भेटल्या, ते सेम वेट आहे. त्याच्याने काय होतं, आपण लेगचा वर्कआउट, लेग मध्ये स्ट्रेंथ पॉवर हे करू. कारण की लेग मध्ये ही बॅकची मसल असते, हॅमस्ट्रिंग. बॅकची मसल रनिंग करताना सर्वात मेन गोष्ट असते. त्याच्यामुळे ह्या वर्कआउटने ही मसल मध्ये म्हणजे स्ट्रेंथ पॉवर येते आणि तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. तर चला बघू. हे बघा, या सेम विटा आहे बघा, सेम ती घेऊन एक एक्स्ट्रा घेऊन टाकू आपण. तर चला, ही विट आहे बघा. किती किलो असतं वजन? 2 किती किलो? 6. नाही वेट किती असं नाही एकाचा? 3 किलो, 5 किलो. तर 5 किलो, 4 ते 5 किलो वेट आहे बघा या विटाचा. तर आपण ह्या विटाला घेऊन एक्सरसाइज करणार आहे. तर कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवू. कारण की पहिले आपल्याकडे काय होतं, दगड होते ना, तर त्यांनी जुगाडमध्ये झापलं. कारण की सेम वेट नव्हतं. ह्यानी कसं होतं, सेम वेट राहतं दोन्ही साईडनी. त्याच्यामुळं आता चला वर्कआउट कसा आहे ते बघू. तर साफ केला आपण इथं. तर आता चला वर्कआउट बघू. या आपण विटा आणलेला यांनी कसं हॅमस्ट्रिंग वर्कआउट करायचा, जेणेकरून आपल्या रनिंग मध्ये आपल्या मांड्यामध्ये पॉवर येते, ताकद येते. रनिंग मध्ये मांड्या गळत नाही किंवा मांड्याचे व्हायबल होत नाही. तर चला, तर आपण बघू वर्कआउट कसा करायचा. एक वेगळं वेट आहे आपलं. हे 2 सेम वेट आहे बघा. त्याने हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट 1 2. त्याने काय होतं, दोन्ही साईडने बरोबर वेट जातं. दोन्ही साईडनी सेम वेट असलं ना, बरोबर दोन्ही साईडनी हे पडतं, इफेक्ट पडतो. नाही तर एक कमी जास्त असलं ना, तर एकाला कमी आणि एकाला जास्त पडतं. हा वर्कआउट, ह्या वर्कआउटने जो आपण हे करतो, खाली जातो, तेव्हा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पॉवर येते. आपल्या याच्यात स्ट्रेंथ पॉवर वाढते. तर चला हा वर्कआउट चालू करू आज. पाऊल आहे किती पण 5-6 पाऊल.
3 सेट घेतले तरी लय झाली. तर हा वर्कआउट कम्प्लीट झाला आपला. पण एक गोष्ट आहे, ह्याला काय करायचं, जेव्हा आपल्या हातात वेट असतो, जेव्हा असं वेट असला आपण असं मारलं तेव्हा बॉडी अशी पुढे नाही पाहिजे, बॉडी एकदम स्ट्रेट पाहिजे, सरळ. आणि वेट डायरेक्ट खालच्या असं सरळ पाहिजे, नाही तर असं वेट असलं ना ते जमत नाही. बॉडीचं वेट एकदम सरळ पाहिजे आपलं, आणि चेस्ट पण एकदम सरळ पाहिजे. असा वर्कआउट मारता इफेक्ट पडतो. तर आपण केलं डक वॉक केला पहिला. डक वॉकचे आपण 3 सेट मारले आणि नंतर आपण रॅबिट हॉप्स केले, त्याचे आपण 2च सेट मारले. कारण की जंप मारू राहिला ना पाया फटका पडू राहिली, इथं डक वॉकनी पडत नाही, या एक्सरसाइजनी पडतो. तर चला, हे दोन्ही काय होतं माहिती का, आपले हे काप्स, थाईज, हॅमस्ट्रिंग आणि अँकल मध्ये स्ट्रेंथ पॉवर येते आणि पाय मजबूत बनते आपले. ज्या पोरांची पाय गळते रनिंग करताना, पायामध्ये ताकद राहत नाही, त्यांनी हा वर्कआउट करायचा. ह्यानी तुमच्या पायाचे जेवढे प्रॉब्लेम आहे तेवढे सगळे क्लीन होऊन जाईल. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. आजचा आपलं लेग वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता काय करायचं, आपला रेग्युलर मधले आता सपाटे बाकी. सपाटीने पण आपला थाईज मजबूत होत्या. तर हा वर्कआउट होता. हा कसा आहे, वर्कआउट करायचा, वर्कआउट नंतर 15 ते 20 सेकंद गॅप घ्यायचा, मग परत दुसरा वर्कआउट करायचा. कारण की हे आपलं परफॉर्मन्स असतो ना त्याला प्रॉब्लेम येतो. नाही तर आपण पटापटा मारायचं केलं ना तर पहिले जे वर्कआउट असतो तसं एंड पर्यंत राहत नाही, परफॉर्मन्स बिघडून जातो आपला. तर हा आहे. तर काय करायचं, कधी पण वर्कआउट नंतर 15 ते 20 सेकंदच गॅप ठेवायचा. चला नेक्स्ट वर्कआउट आपले सपाटे ते मारू.
आपण 12-12चे 5 सेट मारले, 12-5 60. तरी आपलं टार्गेट 100 आहे. डेली 100 तर झाले पाहिजेत. पण अजून आता चालू आहे आपले बिगनर. हळूहळू पहिले एक सेट पासून आता 60 सेटवर आलो. अजून कंपल्सरी 100 तरी कंटिन्यू करणे अजून आपल्याला. तर हळूहळू डायरेक्ट नाही कधी मारायचं, हळूहळू सवय लावायची बॉडीला आणि हळूहळू एक एक स्टेप पुढे घेत जायचं. तर पहिले आपण डिप्स मारित होतो उभं राहून, त्याच्यापेक्षा हे लय इफेक्टेड आहे. त्याचे 100 मारले त्याचे फक्त 2 सेट मारायचे बरोबर आहे. याने पूर्ण ऑल बॉडीचा वर्कआउट होतो. थाईजचा होतो, शोल्डरचा होतो, बायसेपचा होतो, ट्रायसेपचा होतो, चेस्टचा होतो, ॲपचा होतो, ऑल ओव्हर बॉडी होती हिने. तर चला आजचा वर्कआउट आपला झाला. आज केला आपण हॅमस्ट्रिंग वर्कआउट. तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. माणसाला समजा जर गरज असेल तर डेली एक घेतली जेवणानंतर तर चांगली. चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आज पाय पुरे कामच नाही गेले. तर आपले स्ट्रेचिंग झाली सगळं कंप्लीट फुल बॉडी. तर आता जायची तयारी करू. चला चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता जायची तयारी करू. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. जय हिंद, जय भारत.